नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या विषयावर आधारित काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुम्हाला एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली? तर उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1975 साली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, ICDS योजना कोणत्या कायद्याच्या अंतर्गत येते? तर उत्तर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 NFSA। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, NFSA कायद्यांतर्गत अंगणवाडी सेवांसाठी कोणते घटक समाविष्ट आहेत? तर उत्तर आहे पूरक पोषण आहार, माता बाल आरोग्य तपासणी, पूर्व प्राथमिक शिक्षण। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्तीसंबंधी कोणता कायदा लागू होतो? तर उत्तर आहे राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रक्रिया होते, त्यासंबंधी कोणताही राष्ट्रीय कायदा नाही। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कुपोषण कमी करण्यासाठी कोणता राष्ट्रीय कायदा महत्त्वाचा आहे? तर उत्तर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम NFSA 2013। आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6, ICDS योजना कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते? तर उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय। तर कोणत्या अधिपत्याच्या खाली येते? तर महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या अधिपत्याखाली ICDS योजना येते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, प्रधानमंत्री मातृवंदना योजना PMMVY कोणत्या कायद्यांतर्गत लागू आहे? तर उत्तर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम NFSA 2013। तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या कायद्यांतर्गत लागू आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, पूरक पोषण आहार SNP कोणत्या कायद्याच्या अंतर्गत देण्यात येतो? तर उत्तर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम NFSA 2013। अंगणवाडी केंद्रात 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी कोणती कायदेशीर सेवा पुरवली जाते? तर उत्तर आहे पूर्व प्राथमिक शिक्षण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत। तर यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, पोषण अभियान कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 या कायद्याशी संबंधित आहे। आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, अंगणवाडी केंद्रे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत आहेत? उत्तर आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, पोषण ट्रॅकर काय आहे? तर उत्तर आहे बालकांच्या पोषण स्थितीवर लक्ष ठेवणारे डिजिटल साधन। आता पुढील प्रश्न आहे गरोदर महिलांसाठी अंगणवाडीत कोणता पोषण आहार दिला जातो? उत्तर आहे टेक होम राशन म्हणजे THR। गरोदर महिलांसाठी अंगणवाडीत टेक होम राशन दिले जाते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, लहान मुलांसाठी पूरक पोषण आहार
किती वेळा दिला जातो? तर उत्तर आहे दररोज. लहान मुलांसाठी पूरक पोषण आहार दररोज दिला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न. अंगणवाडी केंद्रात 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी कोणती शैक्षणिक सुविधा पुरवली जाते? उत्तर आहे पूर्व प्राथमिक शिक्षण. आता पुढचा प्रश्न आहे, सुपोषण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर उत्तर आहे दर महिन्याच्या 5 तारखेला. आता पुढचा प्रश्न. ICDS सुपरवायझर पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे? तर आपले उत्तर आहे पदवीधर. काही राज्यांमध्ये विशेष प्रशिक्षण आवश्यक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण कोठे दिले जाते? तर उत्तर आहे अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र AWTC. अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण हे अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अंगणवाडी सुपरवायझर कशा प्रकारे काम पाहतात? तर उत्तर आहे अंगणवाडी केंद्राची तपासणी, सेविकांना मार्गदर्शन, अहवाल तयार करणे अशा प्रकारची कामे अंगणवाडी सुपरवायझरला करावी लागतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गरोदर महिलांना पूरक पोषण किती महिन्यांपर्यंत दिले जाते? तर उत्तर आहे गर्भधारणेदरम्यान आणि प्रसवानंतर 6 महिने. आता पुढील प्रश्न पाहूया. गरोदर महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाते? तर उत्तर आहे 5,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये. गरोदर महिलांना 5,000 रुपये हे 3 हप्त्यात दिले जातात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. अंगणवाडी पर्यवेक्षक कोणत्या कायद्यांतर्गत काम पाहतात? तर उत्तर आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार. आता पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय पोषण धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आले? तर उत्तर आहे 1993. राष्ट्रीय पोषण धोरण हे 1993व्या वर्षी लागू करण्यात आले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, अंगणवाडी केंद्रात पूरक पोषण आहार कोणत्या कायद्याखाली मोफत दिला जातो? तर उत्तर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया. पोषण ट्रॅकर काय आहे? तर उत्तर आहे बालकांच्या पोषण स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे डिजिटल साधन. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.